नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शकांनो, खरं तर येत्या 2-3 महिन्याचा काळ किंवा तसं भारतीय म्हणून बालाजी वर्षभरच त्या ठिकाणी आपण बरेच सण उत्सव बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी साजऱ्या करत असतो. आणि ह्या सगळ्या सण उत्सवामध्ये त्या ठिकाणी दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये बालाजी ज्यावेळेला मी बाजार फिरायला जातोय त्यावेळेला बाजारामध्ये प्लास्टिक फुलांची मोठी त्या ठिकाणी संख्या त्या ठिकाणी विक्रीसाठी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. खरं तर एकतर एका बाजूला शासन प्लास्टिक बंदीच्या बाबतीमध्ये सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना अंमलात आणतंय, दुसऱ्या बाजूला शेतकरी वाचला पाहिजे म्हणून वेगवेगळ्या योजना अंमलात आणतंय आणि तिसऱ्या बाजूला अशा पद्धतीच्या प्लास्टिकच्या फुलाची आयात देखील त्या ठिकाणी केली जाते. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्याच अतिशय गंभीर एका बाजूला शेतकऱ्याच्या मुळावर उठलेल्या, पर्यावरणाच्या मुळा उठलेल्या आणि आपल्या इथल्या संस्कृतीचा, आपल्या संस्कृतीमधल्या मांगल्याचा नाश करणाऱ्या ह्या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी खरं बालाजी आज तुमच्यासोबत आहे. आणि हे सगळं बोलत असताना मी या झेंडूच्या प्लॉटमध्ये उभा आहे. खरं तर बालाजी, आपल्याकडं मुळातच फुलांची शेती ही काय खाण्यासाठी जे केली जात नाही. फुलं हे मांगल्याचं प्रतीक आहे, फुलं हे प्रसन्नतेचं प्रतीक आहे. फुलांची आरास असणं म्हणजे एखादा कार्यक्रम असणं, एखादा विधी असणं, एखादा वाढदिवस असणं किंवा अगदी माणूस जन्मल्यापासून ते माणूस मरेपर्यंतच्या प्रत्येक कार्यामध्ये ह्या फुलाचं मोठं मोल आहे. परंतु दुर्दैवाने आज बाजार जसा अनेक चुकीच्या गोष्टीने हायर केला आहे तसं या प्लास्टिकच्या फुलाने देखील बाजारामध्ये अतिशय उच्छाद मांडला आहे. आणि या फुलामुळं कुठेतरी एका बाजूला पर्यावरण धोक्यात येतेच, संस्कृती धोक्यात येते, पण त्या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे शेतकरी धोक्यात येतोय. कारण आज या महाराष्ट्रासहित संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पातळीवर हा शेतकरी फुलांची शेती करतो आणि त्यावर त्याचा प्रपंच उभा आहे. या प्रपंचाचा घोट घ्यायचं काम त्या ठिकाणी ही प्लास्टिकची फुलं बाजारातलं करतात आणि त्या संदर्भात आज तुमच्याशी बोलायचं आहे. पहिलं मला सांगा, एक शेतकरी, एक हाडाचा शेतकरी म्हणून काय प्रतिक्रिया आहे? अशा पद्धतीच्या प्लास्टिकच्या फुलामुळं नेमकं आपलं काय नुकसान होणार आहे आणि तुम्ही आव्हान काय करणार आहे? नाही, नक्कीच. आज आपण बघतोय, आज आपण या झेंडूच्या प्लॉटमध्ये आहे, फुलांच्या प्लॉटमध्ये आहे. याच्यामध्ये जे मंतरलेलं वातावरण आहे, आज आपण पाहतोय की म्हणजे याचा सुगंध आहे, याच्या सगळ्या गोष्टी आहेत, तर या आपण फील करतोय. हे एवढं कष्टानं करायचं कारणच असं आहे की लोक ज्यावेळेस मांगल्याचं एखादं सण असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस त्यांना फुलांची गरज असते त्यावेळेस आपल्याकडनं एक चांगल्या दर्जेदार फुलांची निर्मिती करून या सगळ्या सण उत्सवामध्ये ही फुलं जावी म्हणून खरं तर हा बळीराजा जो आहे तो शेतामध्ये आपला घाम गळत असतो. खरं तर अनेक वेळा त्याच्या पदरी निराशा पडत असेल, पण अनेक वेळा तो चांगल्या एका निष्ठेनं ही माझी फुलं बाबा आज सणासुदीला लोकांसाठी उपयोगाला येणार आहेत म्हणून हा शेतकरी या शेतामध्ये काम करत असतो. पण दुर्दैवाची गोष्ट, आजकाल लोक देवालासुद्धा फसवतात. म्हणजे आज एखाद्या लहान मुलाला जसं आपण फसवतो की एखाद्या गोष्टी समजूत घालतो, तसं खरं तर एका पवित्र ह्याच्यामध्ये देवाची आरास ज्यावेळेस तुम्ही करत असता त्यावेळेस शोभेची फुलं, आपली एवढी सुगंधित फुलं आपण सोडून एक प्लॅस्टिकची फुलं की जी कुठून आला आहेत, म्हणजे त्याचं मांगल्य जपलं गेलं आहे की नाही, ते कुठल्या वस्तूनं तयार केली गेलेली आहेत, ती आपण बघतो की प्लॅस्टिकची फडकी असतात त्याची ती फुलं बनवलेली असतात. अतिशय घृणास्पद अशी ही सगळी गोष्ट आहे. म्हणजे आपणच आपल्या ह्याच्यावर किती मोठ्या प्रमाणावर त्याचा आपण अपमान, म्हणजे आपण त्याचे घोर अशा पद्धतीचा अपमान करतो आहे. आणि ही फुलं आपण देवाच्या चरणीसुद्धा आपल्याला ज्या गळ्यात बघायला मिळतात, मोठमोठ्या मूर्तीच्या गळ्यात आपल्याला बघायला मिळतात. हे खरं तर खूप मोठी शोकांतिका तर आहेच, पण या कृषीप्रधान असणाऱ्या आपल्या भारतामध्ये एवढी चांगली आपली फुलं असतानासुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टीवर हे करावं लागतं. हे खूप खरंच म्हणजे आपली मातीची नाळ, मातीची असणारी नाळ किती तुटलेली आहे हे दाखवणारं चित्र आहे. आज आपण बघितलं तर अनेक ज्यावेळेस आपलं विसर्जन झालेलं असतं त्यावेळेस आपल्याला अनेक ठिकाणी ही सगळी फुलांचे प्लॅस्टिक फुलं असतील त्याच्या सगळ्या माळा सगळ्या पडलेल्या दिसतात आणि ही कधी डिस्ट्रॉय न होणाऱ्या गोष्टी आहेत. हे चालत राहिलेलं, जर असं चालत राहिलं तर खूप मोठं पर्यावरणाची तर हानी होणारच आहे आणि त्यातून बळीराजाचं मात्र नक्कीच खूप मोठं नुकसान होणार आहे. खरं तर ही फुलं ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये नेत असतो त्यावेळेस एक चांगल्या पद्धतीचं वातावरण, मंतरलेलं वातावरण तयार होत असतं, जे कुठल्याही गोष्टीतून तयार आपण करू शकत नाही. आर्टिफिशियल कुठलीही गोष्ट आपण वापरून हे वातावरण तयार करू शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि तसं बघायला गेलं तर ह्याला काय खूप मोठा पैसा खर्च करावा लागतो अशी परिस्थिती नाही. 5-50 रुपयामध्ये सुद्धा तुम्हाला 1 किलो फुलं येऊ शकतात, त्यातून 4-2 हार आपण नक्की तयार करू शकतो. आणि त्याच्यामागं बळीराजाची एवढी मोठी मेहनत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. सगळे जे आपले येणारे सण उत्सव आहेत त्याच्यामध्ये आपण खरं तर आपल्या ह्याचा वापर केला पाहिजे. हे नक्कीच खरंच मनाला खूप वेदनादायी अशी सगळी गोष्ट आहे. आपण बघतोय त्याचा वापर सातत्यानं वाढताना दिसतोय. अगदी खरं आहे. खरं तर तुम्ही म्हणला तसं हे पिकवताना ही शेतकऱ्याची मोठी मेहनत आहे. यामध्ये मांगल्य आहे. फुलं म्हणजे चैतन्य, फुलं म्हणजे सुगंध, फुलं म्हणजे आनंद, फुलं म्हणजे प्रेरणा. ह्या सगळ्या गोष्टी फुलांच्या बाबतीमध्ये असताना देखील कुठंतरी
कृत्रिम पद्धतीची फुलं त्या ठिकाणी वापरून आपण आपल्या देवाची तर फसवणूक करतोय, आपल्या संस्कृतीची फसवणूक करतोय काय, परंतु आपण आपल्या स्वतःची देखील त्यामध्ये त्या ठिकाणी फसवणूक करून देतोय. त्या संदर्भामध्ये बोलत असताना ही अशा पद्धतीची उद्या येणारी बाजारामधली प्लास्टिकची फुलं शेतकरी वर्गाचं किती मोठं नुकसान करतील, जो देश कृषीप्रधान आहे. नाही, आपण बघितलं पाहिजे ही ज्या देशातून आयात केली जातात, खरं तर ही बाहेरच्या देशातून आयात होतात, ज्या विशेषतः चीनमधून. आणि विशेष म्हणजे आज आपण बघतोय भारत चीन खूप मोठा संघर्ष चालू असतो. तिथं आपले जवान, आपलीच पोरं आहेत शेतकऱ्यांची, ती तिथं आपल्या देशाच्या रक्षणासाठी लढत असताना आज असल्या गोष्टीसाठी आपण एवढा मोठा पैसा जर खूप मोठं फुलांचं जे मार्केट आहे ते खूप मोठं आहे. सुरुवातीपासूनच फुलांना खूप चांगल्या पद्धतीनं मागणी असते, सणवार सगळे चांगले उत्साहात साजरा होत असतात. पण या सगळ्या गोष्टीमुळं कुठंतरी गालबोट लागतं आहे. खूप आपल्या जे शेतकऱ्याचं नुकसान तर इकडं होतेच होते, पण खूप मोठा जो आपलं आर्थिक हे आहे तो आपण एखाद्या म्हणजे जे परकीय देशाला आपण याच्यातून देतोय, पैसा पाठवतोय आणि खरं तर तिथूनच आपल्यावर परत षडयंत्र रचले जात आहेत. तर आपल्या हे खरंच म्हणजे विचार जर केला तर तसं खूप मोठा गंभीर विषय आहे. आजकाल प्रत्येकाने ह्या विषयावर लक्ष देणं गरजेचं आहे तसं तर. आणि आपण जर बघितलं तर प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण शेतकऱ्याकडे जर शेतकऱ्याच्या प्लॉटवर आपण बघितलं तर ह्याच्या तोडणीपासून याच्या सगळ्या हार्वेस्टिंग असतील, मार्केटला नेणाऱ्या यंत्रणेपासून ह्या सगळ्या गोष्टीला आपण जर बघितलं तर खूप मोठी उलाढाल या फुलांच्या बाजारातून होत असते. आणि त्याच्यावर जर परिणाम व्हायला लागला आणि जर भविष्यात असा एक धोका होऊ शकतो की सातत्यानं जर अशा पद्धतीनं ही फुलशेती तोट्यात राहिली तर मग परत चांगल्या फुलांची सुद्धा आपल्याला दर वाढताना दिसतील, म्हणजे ते पुन्हा आवाक्याबाहेर जातील, असं पण चित्र आपल्याला बघायला मिळेल. लाखोंचं जे आपल्या सणावाराला अनेक शेतकऱ्यांचा हे रोजीरोटीचं साधन आहे. म्हणजे काही शहरांच्या जवळचा जर भाग बघितला आपण तर ताजी फुलं मिळावी लोकांना म्हणून आपण बघतो की मोठमोठ्या शहराच्या शेजारी छोट्या छोट्या प्रमाणात फुलशेती केलेली असते. सकाळी पहाटे उठून त्याची हार्वेस्टिंग करून ताजी फुलं लोकांना कशी मिळतील ह्याची काळजी शेतकरी घेत असतो. खूप आत्मीयतेने केलेलं काम आहे हे. खूप चांगल्या पद्धतीनं शेतकरी ह्याला करत असतो. खूप मोठं अर्थकारणसुद्धा शेतकऱ्याचं ह्याच्यासोबत जोडलं गेलेलं आहे. आणि हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपण एक देश म्हणून जर बघितलं, आपला एक कृषीप्रधान देश म्हणून जर आपण बळीराजाकडे बघत असोल तर ह्या सगळ्या गोष्टीवर बघणं गरजेचं आहे. आणि खरं तर ह्या फुलांचा जो फील आहे तो नक्कीच आर्टिफिशियल फुलांमधून येऊ शकत नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि आहे म्हणजे मातीतून सुगंध निर्माण होतो फुलामध्ये. अगदी अगदी म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे. ही प्रोसेस समजून जर घेतली एक शेतकरी म्हणून तर खूप मोठं म्हणजे फुलाला सुगंध मातीचा अशा पद्धतीच्या नुसत्या मालिका बघून आपल्याला चालणार नाही, तर तो फील पण आपल्याला अनुभवावा लागणार. आणि तो फील मांगल्याचा फील आहे, तो या मातीनं दिलेला आहे. आणि ह्याची आपण जे म्हणतो की हा सुगंध आहे म्हणजे मातीला ज्यावेळेस पाण्याचा हे येतो आणि सुवास सुटतो. खरं तर अजूनपर्यंत तसा सुवास तुम्हाला तयार करता आला नाही, तर मग फुलं तर तयार करणं हे केवळ अशक्य आहे. समजून घेतलं तर खूप काय. आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी जी काय जबाबदार मीडिया आहे त्यांनी सुद्धा खरं तर ह्या गोष्टीला उचलून धरलं पाहिजे. आणि आपण सर्वांनी अट्टास केला पाहिजे की आपण कृत्रिम फुलं, आर्टिफिशियल फुलं न वापरता बळीराजाच्या शेतामध्ये मातीमध्ये पिकवली गेलेली जी सुगंधित फुलं आहेत त्याचाच वापर आपल्या सणाच्या निमित्तानं केला गेला पाहिजे. निश्चितपणानं बालाजी, खरं तर तुमचा हा विचार, तुमचं हे म्हणणं किंवा आपलं देखील महाराष्ट्र माझावरून त्या ठिकाणी सातत्यानं सर्वांना हेच म्हणणं आहे. विशेषतः शासन स्तराला ही त्या ठिकाणी विनंती आहे की आयात निर्यातीचं धोरण त्यांच्या हातामध्ये असतं. अशा पद्धतीची कृत्रिम फुलं देशामध्ये आणून तुम्ही कुठल्या पद्धतीचं हित त्या ठिकाणी जपताय हे न समजण्याच्या पलीकडे आहे. त्या कृत्रिम फुलातून देशामध्ये प्रदूषण होणार आहे, मोठ्या प्रमाणात आयातीवर त्या ठिकाणी पैसा जाणार आहे, आपला पैसा दुसऱ्या देशाला जाणार आहे. आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला लाखो एकर फुलांची शेती करणारा शेतकरी यामुळे अडचणीत येणार आहे, त्याचं नुकसान होणार आहे. त्यामुळे जर देश कृषीप्रधान आहे म्हणून शेतकऱ्याला जपायचं असेल, देशामधली संस्कृती जपायची असेल, विशेषतः हे भाजपचं सरकार संस्कृती जपणारं सरकार आहे असं जर म्हणत असेल तर लवकरात लवकर या सरकारनं ज्या प्लास्टिकच्या फुलाच्या संदर्भातला निर्णय घेऊन आपल्या शेतातनं, जसं बालाजी म्हणाले की फुलाला सुगंध मातीचा, ह्या मातीतून निर्माण होणारा सुगंध हा जो घरोघरी पुसतोय, ही जर नैसर्गिकरित्या तयार होणारी फुलं त्या ठिकाणी त्याला जर बाजारामध्ये दर मिळणार नसेल आणि प्लास्टिक फुलांचं जर बाजारामध्ये अतिक्रमण होणार असेल तर निश्चितपणानं हे न परवडणार आहे. एका बाजूला शेतीतलं अर्थकारण शेतकरी वाचवणं म्हणून असताना दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी फुलं घेऊन, जी प्लास्टिक फुलं घेऊन वापरणाऱ्यांना देखील ती विनंती आहे की उद्या गणपतीचा सीझन आहे, त्यानंतर दिवाळी साजरी होणार आहे किंवा हिंदू परंपरेमध्ये वर्षभर जे सण होणार आहेत, या सणामध्ये प्लास्टिकची फुलं आणून आपण
आपल्या देवी देवतांची तर फसवणूक करतोय, संस्कृतीची फसवणूक करतोय, परंतु मांगल्याची देखील फसवणूक करतोय. कारण प्लास्टिकची फुलं आणून तुम्ही कुठल्याही पद्धतीची संस्कृती जपू शकत नाही, भक्ती करू शकत नाही, मांगल्य जपू शकत नाही. त्यासाठी अशा पद्धतीनं अस्सल त्या ठिकाणी मातीतून तयार झालेलीच फुलं असावी लागणार. त्यामुळे लक्षात ठेवा, उद्या येणाऱ्या सणामध्ये आमची महाराष्ट्र माझाच्या वतीनं सर्वांना विनंती आहे की प्लास्टिक फुलांचा वापर पूर्णतः टाळा. शासनाने देखील त्यावर बंदी घातली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी त्या मेहनतीमध्ये मातीतून जे अशा पद्धतीचा सुगंध निर्माण केला आहे त्याचा वापर सर्वांनी केला तर निश्चितपणानं आपली संस्कृतीही जपली जाईल, देवाची मनोभावी पूजाही केली जाईल आणि तिसऱ्या बाजूला आपला बळीराजा देखील वाचला जाईल. कॅमेरामन मुकेश, मी अविनाश, महाराष्ट्र माझा, बेगमपूर.